मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये काठपदर साडीवरच्या ब्लाउजच्या लेटेस्ट डिझाइन पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही ही काठपदर साडी नवीन घेतली असेल आणि तुम्हाला नवीन काठपदर साडीवरती ब्लाउज हा शिवून घ्यायचा असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी या व्हिडिओ मध्ये काही सुंदर ट्रेंडी आणि लेटेस्ट ब्लाउजच्या डिझाइन दाखवणार आहे। तर त्या डिझाइन तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील आणि तुम्हीही काठपदर साडीवर तेच ब्लाउज डिझाइन किंवा तेच डिझाइनचे ब्लाउज घालून कंटाळला आहात आणि तुम्हीही नवीन काठपदर साडीवर कुठल्या प्रकारचं ब्लाउज हे आपण स्टिच करून घ्यावं यामध्ये कन्फ्यूज असाल तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही डिझाइन शेअर करणार आहे, त्या प्रकारे तुम्ही ब्लाउज हा नक्की शिवून घेऊ शकता। बघा, एखाद्या सणावाराला, लग्न समारंभासाठी किंवा एखादा स्पेशल प्रोग्राम असेल तर महाराष्ट्रीयन लेडीज ह्या काठपदर साडी ह्या प्रोग्राम मध्ये नेसतातच। सगळ्यात जास्त प्राधान्य महाराष्ट्रीयन लेडीज ह्या काठपदर साडीला देतात। तर मग ह्या महागड्या काठपदर साडीवर आपण सिंपल ब्लाउज स्टिच करून न घेता त्या साडीवर ट्रेंडी आणि लेटेस्ट डिझाइनचा फॅशनेबल स्टाइलिश ब्लाउज जर स्टिच करून घेतला तर आपला लुक हा काठपदर साडीमध्ये स्टाइलिश आणि मॉडर्न आणि सगळ्यांमध्ये उठून नक्कीच दिसेल। तर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही स्लीव्हजला डिझाइन ह्या करून घेऊ शकता। आजकाल हेही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे। अशा प्रकारच्या स्लीव्ज तुम्ही काठपदर साडीच्या ब्लाउजला शिवून घेऊ शकता। त्याचबरोबर आजकाल पफ्सच्या स्लीव्ज ही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे, तर तुम्ही पफ्सच्या स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता। तुम्ही सेमी पफ शिवू शकता, प्लेटेड पफ जे असतं ते तुम्ही स्टिच करून घेऊ शकता, किंवा तुम्ही जर तुमचा ब्लाउज हा 3/4 स्टिच करून घेत असाल तुम्ही 3/4 पफ ही स्टिच करून घेऊ शकता। हेही खूप सुंदर दिसतं। त्याचबरोबर आजकाल काठपदर साडीवर नेटचे ब्लाउजचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे, तर तुम्ही काठपदर साडीवर अशा प्रकारे नेटचा ब्लाउज ही स्टिच करून घेऊ शकता। म्हणजे नेटला तुम्ही अशा प्रकारचे स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये दाखविलेल्या अशा स्लीव्जच्या एखादी ट्रेंडी डिझाइन ही तुम्ही तुमच्या ब्लाउज साठी नक्कीच ट्राय करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ब्लाउजच्या बॅक नेकला ही डिझाइन ही करू शकता किंवा वेगवेगळी डिझाइन करून क्रिएटिव्हिटी दाखवू शकता। आता त्याचबरोबर आजकाल कट वर्क आणि पोटली बटन हे खूप जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे आणि याची खूप जास्त फॅशन आहे। तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या ब्लाउजेसला बॅक साइडने कट वर्क करू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्लीव्जला ही अशी कट वर्कची डिझाइन ही स्टिच करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही असं एका साइडला पोटली बटन्स ही लावू शकता। पोटली बटन्सची डिझाइन ही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला त्यामध्ये मी सजेस्ट करेन, तुम्ही पोटली बटनची डिझाइन जर करत असाल तर तुम्ही ब्लाउजच्या एका साइडला पोटली बटन डिझाइन करा, जेणेकरून तुमची ती डिझाइन व्यवस्थित दिसेल। कारण काय होतं, जेव्हा तुम्ही पोटली बटन्स हे दोन्ही साइडनी कराल तेव्हा एका साइडला तुमचा पदर येणार आणि त्यामुळे तुमची ती डिझाइन झाकली जाणार। तर तुम्ही एका साइडला अशी पोटली बटनची डिझाइन ही करू शकता। त्याचबरोबर असं छान असं तुम्ही कट वर्क ही करू शकता। काठपदर साडीवर तुम्ही असे वेगवेगळ्या डिझाइनचे ब्लाउज स्टिच करून घेतले तर त्यामध्ये तुम्ही यंग, स्मार्ट आणि खूप सुंदर दिसाल। बरोबर, सध्या काठपदर साडीच्या ब्लाउजला बॅक नेकला नेट लावण्याची खूप जास्त फॅशन आहे आणि खूप जास्त ट्रेंड आहे। तर तुम्ही अशा प्रकारे बॅक नेक हा नेटचा ही डिझाइन करून घेऊ शकता, तेही खूप सुंदर दिसतं। तुम्ही लेस, मोती लावून अशा प्रकारे ब्लाउज हे तुम्ही क्रिएटिव्ह बनवू शकता। त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे पोटली बटन लावू शकता किंवा नॉडची डिझाइन ही बनवू शकता किंवा नॉड ही लावू शकता। या अशा डिझाइन ह्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। तर तुम्ही पोटली डिझाइन, नेट डिझाइन किंवा बॅक नेकला नेट अशा प्रकारे ही स्टिच करून घेऊ शकता। जी साडी काठपदर असेल, पैठणी असेल किंवा जरी काठाची साडी असेल त्यावरती तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउज हे स्टिच करून घेऊ शकता। तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। मी काठपदर साडीच्या ब्लाउजला बोट नेक
सुद्धाही स्टिच करून घेऊ शकता। बोटनेक ही आजकाल खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। बोटनेकने ही आपला लुक हा खूप सुंदर दिसतो। बट मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही जर हेवी वेटच्या असाल, जाड असाल, तर तुम्ही बोटनेकचा ब्लाउज स्टिच करताना तो थोडासा पसरट स्टिच करून घ्या। त्याने काय होईल की त्यामध्ये तुम्ही जास्त जाड दिसून येणार नाही। काठपदर साडीच्या ब्लाउज वरती असे फ्रिलची डिझाईन ही बनवून घेऊ शकता, तेही खूप सुंदर दिसेल। तर तुम्ही काठपदर साडीच्या ब्लाउज हे व्ही नेक मध्ये ही स्टिच करून घेऊ शकता, तेही आजकाल खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। तसंही तुम्ही ब्लाउज हा स्टिच करून घेऊ शकता। जर तुमची काठपदर साडी ही सिंपल असेल तर तुम्ही काय करा, त्या काठपदर साडीवरचा ब्लाउजला छान असं वर्क करून घ्या, किंवा काठपदर साडीचा ब्लाउज हा तुम्ही डिझायनर प्रकारे क्रिएट करू शकता। आणि जर तुमची काठपदर साडी ही खूप जास्त भरलेली असेल, जरीची असेल, तर तुम्ही त्या साडीवर थोडासा सिंपल ब्लाउज हा स्टिच करून घ्या, त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। म्हणजे तुम्ही त्या ब्लाउज वरती मिनिमम वर्क करा। आजकाल थ्रेड वर्क, आरी वर्क अशा प्रकारच्या ब्लाउज ही खूप जास्त फॅशन मध्ये आहे, तर तुम्ही आरी वर्क, थ्रेड वर्क ही ब्लाउजला करून घेऊ शकता। ऑफिस वेअर साठी जर काठपदर साडी ही सिंपल नेसत असाल तर त्यावरती ही तुम्ही काय करू शकता, कॉलर नेक ही स्टिच करून घेऊ शकता, तेही खूप सुंदर दिसतं। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स करून काठपदर साडीवर वेगवेगळ्या प्रकारे ब्लाउज हे स्टिच करून घेऊ शकता। आता काय होतं, अनेक जणी काय करतात, काठपदर साडीवर तोच पॅटर्न आणि त्याच प्रकारचे ब्लाउजेस हे स्टिच करून घेतात। मी वेगवेगळ्या साडीवरती तुम्हाला तोच लुक मिळतो, तर काय करा की तुम्ही वेगवेगळ्या काठपदर साडीवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स ब्लाउजच्या या स्टिच करून घ्या, त्याने तुमचा लुक नेहमी वेगळा दिसेल आणि सगळ्यांमध्ये उठूनही दिसेल, आणि साडीमध्ये तुम्ही यंग आणि आकर्षक नक्कीच दिसाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही लेटेस्ट ट्रेंडी डिझाईन दाखवल्या आहे त्या तुम्हाला कशा वाटल्या, तर तुम्हाला यामध्ये कुठली डिझाईन ही आवडली हेही मला कमेंट करून नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।